नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि सिद्धिका डिझायनर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण 32 छातीचा बोटनेक ब्लाऊज प्रिन्सेस कट पद्धतीने कसा शिवायचा, जेणेकरून प्रिन्सेस कटचा जो पफ आहे तो आपल्याला व्यवस्थित कशा पद्धतीने करता येईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर 32 छातीच्या बोटनेक ब्लाऊजसाठी लागणारी आपण मापं बघूया. सगळ्यात आधी इथं मी घेत आहे उंची आहे 13.5 इंच, छाती 32 इंच, कंबर 28 इंच आणि शोल्डरचं माप मी घेतलेलं आहे 12 इंच. पुढचा गळा आणि मागच्या गळ्याचं माप मी इथं घेतलेलं नाही आहे, ते आपण कटिंगच्या वेळेस दाखवूया. तर इथं सगळ्यात आधी मी 2 फोल्ड अस्तरची घडी घेतलेली आहे आणि 1 इंच पट्टीच्या साह्याने मी खालच्या बाजूला अस्तरच्यावर कापड सोडून दिलेलं आहे. तिथपासून वरती आता आपण उंचीचं माप बघणार आहोत. तर उंची होती आपली 13.5 इंच, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड केल्यानंतर 14.5 इंचवर आपल्याला उंचीचा पॉईंट घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपण मुंडाखोलीचा पॉईंट घेत आहे 6.5 इंच. 6.5 इंच हे मी शोल्डरच्या मापावर डिपेंड असलेल्या मापाप्रमाणे घेतलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी बोटनेक ब्लाऊजची परफेक्ट इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक देते, जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चार्ट व्यवस्थित समजेल. तर इथं आपण मुंडाखोलीचा 6.5 इंच आणि शोल्डरसाठी 6.5 इंच असं दोन्ही बाजूला माप घेतलेलं आहे आणि पट्टीच्या साहाय्याने सरळ रेषा करून या बाजूला काटकोन पद्धत बनवलेली आहे. काटकोनमधल्या मध्यभागेतनं आपण 1 इंच क्रॉस पद्धतीने घेऊन मागील मुंड्याचा आकार दिलेला आहे. आता या बाजूला आपण 4 इंचला गळा रुंदी घेत आहोत आणि गळा लांबीसाठी सुद्धा आपण 4 इंच मार्जिन घेत आहे. दोन्ही बाजूला 4-4 इंचचं मार्जिन घेऊन आपल्याला व्यवस्थितपणे बॉक्स बनवायचा आहे. आता या बॉक्समध्ये आपल्याला तिरपे 1.5 इंच घेऊन बोटनेकचा शेप द्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला इथं हलक्या हाताने आकार द्यायचा आहे. इथं आपला मागचा भागाचा शेप झालेला आहे. आता आपण मुंडाखोलीच्या रेषेवर छातीचं माप घेणार आहोत. तर आपण 32 छातीचं मेजरमेंट बघत आहोत. 32 छातीसाठी 8 इंच आपला चौथा भाग येतो. त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा मार्जिनसाठी 2 इंच ॲड करायचे आहेत. टोटल आपल्याला 10 इंच इथं मिळाले. आणि नंतर आपण सरळ रेषा व्यवस्थितपणे खाली ॲड केलेली आहे. आलेल्या रेषेपासून अर्धा इंच आतल्या बाजूला घेऊन आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्रॉस पद्धतीने हे मेजरमेंट जोडायचं आहे. कारण छातीचा भाग जास्त असतो आणि कमरेचा भाग कमी असतो, त्यामुळे आपल्याला खालच्या बाजूने क्रॉस मेजरमेंट घ्यायचा आहे. आता व्यवस्थितपणे जो पार्ट आपण काढून घेतलेला आहे तो कट करायचा आहे. हा आपला बोटनेकचा बॅक पार्ट आहे. ह्या पार्टचा उपयोग करून आपण आता पुढील पार्टचं कटिंग करणार आहोत. व्यवस्थितपणे पार्ट कट करून घ्यायचे आहेत. आता आपण राहिलेल्या अस्तरवर कट केलेला पार्ट व्यवस्थित ॲडजस्ट करून घेणार आहोत. वरच्या बाजूला मी ॲडजस्ट केलेला आहे, कारण बाही खालच्या बाजूला मला काढायची आहे. आता जो आपण पार्ट कट केला होता तो व्यवस्थित चारी बाजूने आहे तसा आपल्याला खडूच्या साह्याने आखून घ्यायचा आहे. आखून घेतलेल्या भागावर आता आपण प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग करणार आहोत. म्हणजे प्रिन्सेस कट कोणत्या बाजूने किती इंच वाढवायचं आहे ते आता आपण इथं बघूया. तर सगळ्यात आधी आपण मुंडाखोलीची रेषा व्यवस्थितपणे सरळ करायची आहे, कारण इथला जो पॉईंट आहे म्हणजे पुढील मुंड्याचा जो आकार आपण आता देणार आहोत तो खूप परफेक्ट देता आला पाहिजे. तर सरळ काटकोन केल्यानंतर अर्धा इंच आतल्या बाजूला आपल्याला मार्जिन करायचं आहे. पट्टीच्या साह्याने क्रॉस पद्धतीने रेषा आपल्याला जोडायची आहे. त्यानंतर आलेल्या मध्यभागेतनं 1 इंच तिरपे घेऊन आपल्याला हलक्या हाताने पुढील मुंड्याचा आकार इथं द्यायचा आहे. त्यानंतर आपण पाठीमागील भागासाठी जसं 4-4 इंचाचं मार्जिन घेतलं होतं, म्हणजे लांबी आणि रुंदीसाठी 4 इंच, तसंच आपण पुढील भागासाठी सुद्धा घेणार आहोत. इथं आपण क्रॉस 1.5 इंच घेऊन पुढील गळ्याचा आकार इथं देत आहोत. हलक्या हाताने व्यवस्थित असा आपल्याला आकार द्यायचा आहे. आता आपण जो मेजरमेंटमध्ये जो भाग खालच्या बाजूला वाढवला होता तो अर्ध्या इंचाने आपल्याला आणखी खाली वाढवून घ्यायचा आहे. आता फिटिंगच्या बाजूने आपल्याला 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे फिटिंगच्या बाजूने, आणि वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला
म्हणजे कुठं मुंडाखोलीच्या बाजूची जी फिटिंगची साईड येईल त्या बाजूला देखील आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित अंतर वाढवल्यानंतर आपल्याला ही रेषा क्रॉस पद्धतीने जॉईंट करायची आहे आणि व्यवस्थितपणे हा पार्ट कट करायचा आहे. पुढील मुंड्याचा आकार कट करताना व्यवस्थित लक्ष देऊन इथं आकार कट करायचा आहे. आता आपण इथं प्रिन्सेस कटचे पॉईंट बघणार आहोत. आपण आडवे 4 इंच आणि उभे 4 इंच असं मार्जिन घेतलेलं आहे मिडल पॉईंटसाठी, जिथून आपला प्रिन्सेस कटची कटोरी जोडण्यात येईल. मधल्या आलेल्या पॉईंटपासून आपण उजव्या आणि डाव्या बाजूला 1-1 इंचचं मार्जिन घेतलेलं आहे. आता त्रिकोण आकारात हे दोन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहेत. जोडून घेतल्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच जे आपण मार्जिन एक्स्ट्रा वाढवलं होतं ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडंसं तिरपं घ्यायचं आहे आणि खडूच्या साहाय्याने आपल्याला प्रिन्सेस कट कटोरीचा जो शेप आहे तो व्यवस्थित द्यायचा आहे. शेप देऊन झाल्यानंतर व्यवस्थितपणे प्रिन्सेस कटची कटोरी आपल्याला कट करायची आहे. व्यवस्थित असं कटिंग झाल्यानंतर आता आपण शिवण्याची पद्धत बघूया. इथं मी मेन फॅब्रिकची डबल फोल्ड घडी घेतलेली आहे. त्यावर मी पाठीमागचा भाग, प्रिन्सेस कटचा भाग आणि कटोरीचा भाग अशा पद्धतीने मांडून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पार्ट अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत. शिवून घेतल्यानंतर एकदम परफेक्ट पद्धतीने आपल्याला कट टू कट हे पार्ट कट करायचे आहेत. कट करून झाल्यानंतर आपल्याला कटोरीचा पार्ट देखील व्यवस्थितपणे शिवून घ्यायचा आहे. हे दोन्ही पार्ट आपले इथं कट करून व्यवस्थित झालेले आहेत. आता इथं व्यवस्थितपणे बघा मी कटोरी कशी जोडत आहे. खालच्या बाजूला मी मेन पॉईंट ठेवलेला आहे आणि कटोरी मी वरच्या दिशेला ठेवलेली आहे, जेणेकरून पॉईंट आपल्याला शिवताना कटोरी आपल्याला गोलाकार आकारात असल्यामुळं व्यवस्थित वळवता येते. हळूहळू आपल्याला हा भाग शिवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली कटोरी जी प्रिन्सेस कटची आहे ती कट टू कट आपल्याला कट केलेल्या पॉईंटपर्यंत पुरवता आली पाहिजे. डबल टिप आपल्याला इथं मारायची आहे व्यवस्थितपणे आणि तुम्ही आता बघू शकाल किती छानपणे इथं पफ आलेला आहे. 32 चेस्ट माप असल्यामुळं इथं जास्त पफ नाही आहे, पण चेस्टच्या अकॉर्डिंग हा पफ एकदम परफेक्ट दिसतोय. तर अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट कटिंग व शिवायची पद्धतसुद्धा आपण इथं बघितलेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने शिवण्याची पद्धत आणि कटिंगची पद्धतसुद्धा दाखवलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी बोटनेकची परफेक्ट माहिती असलेला व्हिडिओची लिंक देते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.